तर जसं मी तुम्हाला आधी बोललो की जर्मन लँग्वेजच्या रिक्वायरमेंट काय असतात ऑस्बिल्डिंगसाठी. सो टू बी ऑनेस्ट अँड स्ट्रेट टू द पॉइंट, मिनिमम B1 लेवलची जर्मन लँग्वेज एक्सपेक्टेड आहे जेव्हा तुम्ही ऑस्बिल्डिंग प्रोग्रामला एनरोल करतात. काही कंपनीज किंवा काही फील्ड जिथे IT, हॉस्पिटल तिथे इंग्लिश चालून जाईल, बट जर तुम्हाला B1 किंवा B2 जर्मन येत असेल तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. मी ऑलरेडी जर्मन लँग्वेज रिलेटेड एक 5 व्हिडिओ सिरीज बनवली आहे, तर तुम्ही ती प्लीज बघा, बिकॉज त्यामध्ये मी तुम्हाला जर्मन लँग्वेज रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर्मन लँग्वेज कशी शिकू शकता, कुठे शिकू शकता आणि विदाऊट खर्चामध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये मास्टरी कशी भेटेल. सो प्लीज तो व्हिडिओ बघा, बिकॉज माझा इथला एक्सपिरियन्स त्यामध्ये तुम्हाला सांगितला आहे. जर तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं झालं की हॉटेल रिसेप्शनिस्टसाठी जॉब आहे, बट हॉटेल रिसेप्शनिस्ट म्हणजे तिला लोकांशी बोलावं लागतं, जर्मन लोकांबरोबर तिचं कम्युनिकेशन होतं, त्यामुळे तुम्हाला जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे. आणि काही मल्टीनॅशनल हॉटेल्स जे असतात तिथे इंग्लिश चालते, बट तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात बिकॉज तुमची कॉम्पिटिशन ग्लोबल मार्केट बरोबर येते. म्हणून मला असं वाटतं की थोडी मेहनत आहे, बट फायदा नक्की होईल याची गॅरंटी आहे.